brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आणि मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की मी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघांचाही हा एकत्रित निर्णय। मग जर शिंदे साहेब तिथे काही बोलत नाहीत आणि इथे जर त्यांचे लोक येऊन आंदोलन करत असतील तर मला वाटतं हा त्यांच्यातला अंतर्गत लूपहोल कुठेतरी आहे। जर इतक्या प्रमाणावर इतक्या स्तरातनं जर लोक म्हणतात, स्वतः अजित पवार जर म्हणतात, राज्याचे उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, जर तुमच्या महायुतीमधलीच लोक जर हे असं म्हणत असतील तर ह्याचा विचार कुठे ना कुठेतरी करायला पाहिजे की नाही भोसलेजी? तुम्ही पण नाशिकचे नागरिक आहात। असं आहे, आम्ही पूर्णपणे त्याच बाजूचे आहोत। म्हणजे अजितदादांनी काय म्हटलंय की वृक्षतोड करू नये, कुंभ करू नये, व्यवस्था करू नये असं म्हटलेलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा हेच म्हणतायत की आम्ही सुद्धा कुठेही सरसकट झाडं काढणार नाही आहोत। अत्यंत आवश्यक ज्या ठिकाणी अपरिहार्य जागा आहे की इथे आता हे वृक्ष हटवल्याशिवाय पर्यायच नाहीये त्याच ठिकाणी काढावी लागणार आहे। म्हणून कुठेही आम्ही वृक्षतोड करतो आहोत आणि बाकीचे आम्हाला विरोध करतात अशा काहीच प्रकार नाही। आजच आता शिवसेना शिंदे गटाची लोक तिथे आंदोलनाला येत आहेत, म्हणजे ही तुमच्याच महायुतीतले दोन पक्ष आहेत ना। आज आंदोलन होतंय, आता थोड्या वेळात तिकडे आंदोलन होतंय शिवसेना शिंदेचं की शिंदे सेनेचं की झाडं तोडू नका म्हणून। आता काय करायचं? म्हणून तर आम्हाला हा प्रश्न विचारावा लागतो। नाही, असं आहे की आंदोलन कशामुळे होतंय मला माहित नाही, म्हणजे त्यांचे लोक कशामुळे आले। काल तर ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेला आपण पाहिलं असेल शिंदे साहेब त्यांच्या बाजूला होते आणि मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की मी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघांचाही हा एकत्रित निर्णय। मग जर शिंदे साहेब तिथे काही बोलत नाहीत आणि इथे जर त्यांचे लोक येऊन आंदोलन करत असतील तर मला वाटतं हा त्यांच्यातला अंतर्गत लूपहोल कुठेतरी आहे।